जर तुम्ही आज नागपुरात औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडणार असाल, तर जरा थांबा. कारण आज तुम्हाला शहरातील बहुतांश मेडिकल स्टोअर्सचे शटर डाऊन म्हणजेच बंद पाहायला मिळू शकतात. नागपूर शहरात आज अचानक औषधांची दुकाने का बंद आहेत आणि जर तुम्हाला तातडीने एखादे लाईफ सेव्हिंग औषध हवे असेल, तर ते कुठून मिळणार? याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील केमिस्ट आणि फार्मासिस्ट आज एका मोठ्या संपावर गेले आहेत. या संपामागचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी आणि अनियंत्रित झालेली ऑनलाईन औषध विक्री. स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे की ऑनलाईन ॲप्समुळे त्यांच्या व्यवसायाला तर फटका बसतोच आहे, पण त्याचसोबत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, प्रिस्क्रिप्शन शिवाय ऑनलाईन औषधे मागवली जात असल्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय. याच अनियंत्रित ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नागपुरात हा लक्षणीय संप पुकारण्यात आलाय. जर तुम्हाला घरात कोणी आजारी असेल आणि औषध कुठून आणायचे असा प्रश्न पडला असेल, तर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने विशेष पावले उचलली आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या आत असणारे मेडिकल स्टोअर्स आज सुरू राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी FDA ने काही इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत, ज्यावर संपर्क साधून तुम्ही तातडीने औषधे मिळवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला केमिस्ट असोसिएशनच्या या भूमिकेबद्दल काय वाटते? ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी असायला हवी का? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा.